गाईज वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सो मी आत्ता जस्ट बाहेर बसली. आत्ता जस्ट आंघोळ झाली आहे माझी. आज ना थोडं उठायला उशीर झाला. उशीर म्हणजे काय, भलताच खर केला. सो आत्ताच उठून आंघोळ वगैरे, थोडासा नाश्ता, चहा पाणी वगैरे झालं आहे आणि सो बसली आता. तर चला आता तर आजच्या ब्लॉगमध्ये काय असं नवीन इंटरेस्टिंग असणार आहे. सो फुलं पण घेऊन जावा. गेटला पलीकडला गेटला कुलूप लावलं का? चावी कुठे ठेवली? मध्ये ठेवायला आली का? स्कूटी पण जरा थोडीशी धुवून आणली असती तर वॉशिंग सेंटरवर नेऊन. कसला खराब करून टाकलाय त्या माणसाने टेबल. धुवून ते म्हणायचं का ना त्याला. एक तर वापरायचं फुकट, नसला घाणेरडा करून ठेवायचा. कसला घाणेरडा केलाय बघा. असला घाणेरड्यावर चहा बनवत होता तो. लोकांना काय वस्तू द्यायच्या लायकीचेच नाहीत बाबा लोक. खरंच आमच्या दुकानाचं लेबल दिसायला लागलं बरं का. काय शर्ट बर किती दिवसात ना घातलाय माहिती आहे का तुम्ही? पूजेच्या लग्नात घातलेला शर्ट आहे तो. घालतच नाहीत म्हणजे एवढं सुंदर कपडे असताना सुद्धा हे करताय. मस्त दिसायला लागलाय म्हणजे शायनिंग आहे कपडा. म्हणजे पार्टीवेअर कपडा, ड्रेस शर्ट आहे तो. ब्लॅक पण शर्ट छान दिसतो बरं का तो पण नाही घालत आहे तुम्ही. नाही तसं काय नाही, सुंदर दिसतोय माहिती आहे उलटा शर्ट. लवकर या बघा. आज मी शॅम्पू केलाय आणि सुकवले पण नाहीत केस, तशीच बसली. सो आज म्हटलं आता थोडंसं काय माहिती, तब्येत जरा थोडीशी डाऊन वाटते. जरा थोडी कणकणी आल्यासारखी वाटते. तर त्याच्यामुळे थोडंसं आराम. आज काय सगळं निवांतच करणार आहे. तर बसली आपला थोडंसं तुमच्याबरोबर गप्पा बरोबर. पण मी ना केसांना हेअर कलर केला होता. जास्त 2च महिने टिकला माहिती आहे का. परत नंतर ते त्याचे रिंग दाखवायला चालू केली. हे माझे आणखीन पांढरे केस चालू झाले. 2 महिनेच टिकला फक्त हेअर कलर. तर काय त्याला आता थोडंसं म्हणजे आवडते, थोडंसं मेकअप वगैरे करते. आणि मी ते पाठीमागं नेल्स बसवले होते ना, त्यातलं फक्त हे एक नेल्स राहिलं आहे. म्हणजे चांगलंच टिकतं राहते नेल्स, म्हणजे चांगलेच टिकलेत माझे नेल्स. हे एकच तेवढं राहिलं आहे. तर आता थोडंसं आवडते, बघू पुढचं प्लॅनिंग पुढं.
तुम्हाला कळेलच पुढचे अपडेट. सो मी आता थोडंसं चिल करते आणि बसते. मला आज 2-3 ठिकाणी जायचं आहे, म्हणजे 2-3 कामं माझे पेंडिंगमध्ये पडल्यात. जाईन म्हणते, पण मला काही जाणवू नाही गेले. पण बघू आता, आज जर आवरलं तर ते 2-3 कामं आहेत ते करून घेते आणि जरा थोडंसं आपलं निवांत. काहीच करायची इच्छा होईना गेली आहे माझी. म्हटलं थोडंसं आवरून आपलं हे करून घ्यावं. मगाशी मला ठेवला होता, कुठं ठेवला माहिती नाही. आणि हा जो आवाज आहे ना, तो फटाक्यांचा आवाज आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं ना, आमच्या इथे मंगलकार्य आहे. मंगलकार्य आहे, त्याच्यावर आता लग्न लागले. 12:30चं लग्न होतं आहे की त्याचे फटाके वाजतात, ऐकायला येतं. त्यांनी टेप कुठं ठेवला शोधतो, पण मला दिसेना गेलाय. सो आता मी काय करते, म्हणजे बाहेरचे कामं 2-4 आहेत ते करून घेते. तर चला मग चालली आहे बाहेर. कशी दिसते? ब्लू कलरची साडी घातली आहे आणि हा म्हणजे बांगड्या घातल्या चॉकलेटी कलरची. कशी दिसते? एक छोटासा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमातनं परत तुम्ही मला आईस्क्रीम खायला का ज्यूस प्यायला नेणार आहे? काय कोणी म्हणतील तू? ठीक आहे, चालतं. चला, काय पण म्हणतात ते म्हणत आहेत. तर आता एका ठिकाणी कार्यक्रम, छोटासा कार्यक्रम आहे, तिथं जाऊन परत म्हणतात मस्त थंडगार ज्यूस वगैरे. आणि बाहेर किती वाजले आता? 4 वाजे लागले. मस्त बेबी फिरून एक चक्कर मारून येतो. तर चला निघाली. घरात काही एवढं व्यवस्थित दिसायला लागलं नव्हतं, आता बाहेर आली. कशी दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे याव, या ना इकडे. छान दिसेल. कधी तर कॉम्प्लिमेंट देत जा, कधी सुद्धा कॉम्प्लिमेंट देत नाही. ठीक आहे, चला. खरंच का उगा असं पोत्रा फिरवत आहे? खरं छान दिसायला लागले, सुंदर दिसेल. कधी सुद्धा नवरा चुकून सुद्धा स्तुती करत नाही. तिथला कार्यक्रम संपला की सगळं अगोदर कार्यक्रम अगोदर थंडच प्यायला आलो.
विचारावं बस. काम आहे आता चालेल. थंड आपलं पिले काय ना स्वतःचं हां थंड पिल्यांपासून नंतर चाय. नाही आलं आपल्या इथं लय रेट कमी आहेत. नाही मी केले बाहेर होय. ती काय ती पुढे कॉम्पिटिशनला एक दुकान जातं पण मी आम्ही सगळे लातूरला गेलतो. लातूरला कितीला भेटलं मी ते गाव मला- 80 रुपयाला फुल कॉपी किती घातली त्याच्यात बघते ना मी त्याला म्हणलं होतं कटाळलो होतो आम्ही त्याला म्हणलं काय आणायचं आहे भाऊ. खरं तर लस्सी प्यायचाच लस्सी मूड होता प्यायचा पण mood लस्सी होता. नव्हता त्याच्याकडं. आपण मी दुकान काढणार आपण बाहेर दुकान आपल्या आरपी कॉलेजच्या लग्न टाकलं आरपीला नाही तर सेंटर बिल्डिंगला मार्केट मी पुन्हा लस्सी सगळं चालू फालुदा सेंटर बिल्डिंगला दुकान 350 ना आपण फ्रुट्स हे फालुदा मागवला. मध्ये फालुदा मागवला होता. 350 रुपये दिले. हो 2 350 रुपये हो 350 रुपयाला 2. 358 लागला. हो गांधी चौक. मी करणार मी मॅंगो लस्सी ती सगळी चालतो मी दुकान त्याच्यात काय काय केलं त्यानं केशर नाही ड्रायफ्रूट सगळे सगळे ड्रायफ्रूट होते टोटली ड्रायफ्रूट होते. आपल्याकडे कसं आहे पण लोक क्वालिटी घेत नाही आपल्या इथं आपल्या इथं चलतच नाही. लोक मॉलमध्ये लोक घरी करायला लाज लागले तुम्हाला लोकांना वाटतं की आम्हाला ती सांगता येतं की खायला म्हणजे आम्ही सांगता येतं की नाही असं वाटतं त्यांना वाटतं इंग्लिशमध्ये जगायचं सगळं असं वाटतं मराठीमध्ये पण आई- ठेवायचं ना हं? मराठीमध्ये पण ठेवायचं ना. हा एक पण कसं आहे ह्या इकडे सगळे बाहेरचे ते हिंदीच बोलते आणि कस्टमर तिथूनच चालू लोक काय करतात लाजूनच बाहेरच्या बाहेरचे ब्लॉगमध्ये घेतलं तरी चालेल ना. हां ब्लॉगमध्ये घेतलं तरी चालेल ना. कसं ब्लॉगमध्ये घेतलं तरी ब्लॉगमध्ये चालेल. घेतलं तर चालेल का मध्ये व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये हां चालेल ना काय नाही ते जे ओळखीचं असेल ते. ह्याचा शॉप आहे कॉफी शॉप आहे आणि कॉफी शॉप सांग तुझं शॉपचं नाव. बी पॉझिटिव्ह कॉफीवाला कुठे सांग ना ॲड्रेस. फूड विलामध्ये महादेव मंदिरापासून मॅडम भेट द्यायला आले तुझ्यामुळे आला आम्ही असं. मी बी ती पथक आता गणपती तर आता मी एका ठिकाणी चालले तर जाता जाता म्हटलं एवढी तयार झाले तर एखादे दुसरे व्हिडिओ रील्स बनवावे म्हटलं. सो आता इथं थांबली आणि 1-2 रील्स बनवते. आणि आम्हाला तर एका कार्यक्रमाला जायचं होतं पण तिथं जायच्या अगोदरच आम्ही इकडं आलो आहेत. म्हटलं चला आणखीन भरपूर टाईम आहे सो थांबलो आहे तिथं. इकडं ना एक आंब्याचं झाड आहे त्याला कैराला लागलं आपण जाताना घेऊन जाऊया आता. मी घेणार आहे तिथला कैरा आणि ऊस काय लहान आहे ऊस नाही नंतर मला काल परवा ऊस खायची एवढी तलाव झाली इच्छा झाली होती ना काय पण लहान आहे ऊस आणि कैरा मात्र घेऊन जाऊयात आपण जाताना. तर चला म्हणजे इथं म्हणजे छोटा छोटा कलमी आंबा दिसायला लागला आहे तिथलं 2-3 कैऱ्या घेतो आणि निघतो. तर चला मग. तर आता मी घरी आली आहे आणि टाईम काय झाला आहे 6:45 वाजलेत बघू शकता. काय करावं पाऊस पण चालू होता आणि तिथं व्हिडिओ काढायचा म्हटलं तर सगळं पाहुण्याचा गोंधळ राडा वगैरे चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला. सो पाऊस उघडल्यानंतर आत्ता घरी आली आहे मी. मला कॉफी ठेवली आहे की नाही तुम्ही कॉफी ठेवली आहे की नाही सारखं जाय थोडं पलीकडे कॉफी ठेवली आहे की नाही सांगा. ठुली देत आहे का नाही देतो द्या ना मग. हो देतो कुचकं पाचकं बोलू नका देत आहे का नाही सांगा. हो देतो द्या ना. बरं. आपल्याला तेवढंच म्हणजे चांगलं जमतं कॉफी आणि चहा दुसरं काही नका काही ना. दुसरं ते तुमचं काम असतं. कधी तर बायकोला प्रेमानं काहीतरी खाऊ घालावं बनवून असं काही प्रेमानं मी कॉफी पाचतो ना किती गोड तोंड करतो मी फ्रेश माइंड करतो आहे का. मग तसा अवतार झालाय. अहो एवढा पाऊस होता ना तिकडं काय आणि त्यातल्या त्यात वरती पत्रे दना 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 त्या पत्रामध्ये आवाज यायला लागला. त्यात मैत्रिणीचा फोन आला आणि सो आता बसले आहे. आता थोडंसं कॉफी पिते त्याने कॉफी ठेवली आहे मस्त म्हणजे कॉफी पिते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सॉरी तर कॉफी घेऊन यायला लागलं लाईटच गेली आहे मध्येच.
तर मस्त अशी कॉफी बनवली आहे. तर या सगळ्यांनी पिला. लाईट गेली की हो हां हां या वारावधानानं गेली की आबा म्हणजे विजा कडायला लागल्यात माहिती आहे का. तर आमच्या इकडची लाईट गेली आहे. तर या सगळ्यांनी कॉफी प्यायला. तरी आज उशीर झाला कॉफी प्यायला. 7 वाजलेत मला कॉफी प्यायला. कशी झाली आहे सांगत्या. तशी छानच बनवताय तुम्ही चहा आणि कॉफी. अरे काय अरे बाबा गोडवा. दुसरं पण काहीतरी बनवायला गोडवा येऊ देत जाऊ ना हाताला जरा. बर म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही बनवून देत नाहीत का मला. तुम्ही तूप लावली आहे का अगरबत्ती लावली आहे. तरीच म्हणलं एवढा का दूर झालाय घरामध्ये. तर त्यांनी दिवा पण लावला मी व्यवस्थित आणि मस्त अशी कॉफी पण बनवली आहे. तर तुम्हाला कॉफी दाखवण्यासाठी डबल व्हिडिओ चालू केला. तर या सगळ्यांनी कॉफी पिला. मी कॉफी पिते. पोर्चमध्ये बसायला लागलं. ठीक आहे. तर कॉफी पिते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब चॅनल. तर बाय सगळ्यांना.